नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये. तर आजचा हा ब्लॉग आहे आपला एक कॅमेरा आहे विंटेज करून काय बोलतोय मी, विंटेज कॅमेरा आहे पप्पांकडे त्यांच्या टायमाचा. तो शोधायचा आणि सगळं घर पण साफ करायचं आहे. आणि ते कपाळ विकाट सरकवलंय मम्मी म्हणजे मी आणि पप्पांनी. आणि मम्मी आता सगळं बघते हॉलचं. पप्पा बघतायत रूमचं आणि मी चालू थांब एक मिनिट. आणि मी चाललो हा टीव्ही द्यायला भंगारमध्ये. हा फिलिप्स आहे आणि तो सॅमसंग. तो तर एकदम भारीच आहे, पण हा खराब झालेला आहे की मम्मी पप्पांनी केलाय त्यांचं कॉलिंग मारून. हा मम्मी बोल काय काय आलं तुम्हाला. कॅमेरामध्ये विचित्र दिसतात. तू कॅमेरा खोलला की लगेच कसं बोलतेस तू, असे ऍक्टिंग. मी ऍक्टिंग नाही बाबा करत. कॉफीने लिव्हरला हे होतं. आलेत ना तसे ठेव केस. आता बघ जरा शाहीस्त काम झालं. मम्मी तुला मिस करेन मी थिएटर मध्ये. तू का नाही येत आहे? मला नाही ना जमत को मला कंपनी तिकडे तुझे युट्यूब फॅमिली असेल भेटायला मग. नाही मी मला त्यांना मी सॉरी बोलते. मला हे काय ते मला कमरेने बसता येत नाही, सीझर झालेत ना 2 त्याच्यामुळे मला त्रास होतो. काय नुसते बहाणे असतात. कालचा एक जोक झाला आमच्या घरी, पण मी सांगू शकत नाही ती असं. अरे मी सांगितलं थोडी सांगितलं मी जोक वॉट अ जोक. तर मित्रांनो, घरचं सगळं काम झाल्यावरती आम्ही डिसाईड केलंय की मी पप्पा आणि निनाद जायचं मूवीला छावाला. परत आम्ही सगळे चाललोय म्हणजे तिघं. मम्मी आणि मावशी येत नाहीये कारण की यांना जमत नाही थिएटरमध्ये. तुला जमत का नाही असं पिक्चर बघायला? नाही मला कसं कमरेने बसायला होत नाही ना म्हणून. आणि पप्पा तर फुल एक्साइटेड आहेत, हो की नाही? तर आम्हाला निघायचंय 11:30 वाजता. तो फुल एन्जॉय परत पिक्चर बघायचा आणि फुल मजा करायची आहे की नाही? मजा येते की नाही? ते तुम्हाला काय मिळालं? मी दिसतोय हो. इतकं केलं. तर आपण भेटू डायरेक्ट तिकडे थिएटरमध्ये. तू पण प्रवास बघा तू. ओके. बसा तिकीट काढायला आता आम्ही उभे आहेत. कोणाला यायचं होतं उद्या लास्ट डेट आहे वोल्ड लाईनच्या इथे. हा बघा हां इथे लिहिलेलं. आणि इकडे हे लिहिलं आहे की बॉक्स ऑफिसमध्ये ओपन टाईम. तिकीट बुक करायला वरती खाली असं स्टॉलमध्ये नाही, बाल्कनीत बसायचं, गप बसा. लक्ष ठेवत पाहिजे. पुण्यात दबावने लावलेला आहे वॉच. नाकातून बोलायला लागते रे दिवस. झाले ना अजून? हे झालं बंद झालं म्हणजे बंद व्हायचं बंद झालं. अच्छा. पप्पांना बोललो आपण आपली गाडी घेऊन या मोठी 4 व्हीलर. बोलतात पकड दे. बरोबरच आहे, लायसन्स नाही तर कसं तिथून टर्न घ्यायला कर्टन पडतं. नियमाची पालन. पण नाहीच पकडत पोलीस. दादाने घेतलेली दिवाळी. अरे खेळताना पडला होता त्या दिवशी चिखलात. मजबूत पडला पण सगळं पण हे मागून बिगून सगळं पडलं ना माझ्या कसा पडला, सरकला तू चिखलात. पाणी कसं आणि ह्याने असं हे केलं. तसं आमच्या त्या साईडला पण ग्राउंडला पाणी आहे. असं बॉल पकडायला गेला ना असा पाय सरकला आणि असे हात नाही हात ठेवले मी लगेच.
असं ते झालं. आणि तो मित्र पकडायच्या बदली हसून आला माझ्याकडे. मग मी गेलो, अरे काय आलं बोलताय. 100 रुपये समोसा. हां. ते बापान ठेवलाय एवढा खा. कुठला समोसा आहे? कधी पण तुम्ही येताय बघायला मूवी समोसा तर तू बाहेर जाणतेस? लास्ट हा. 50 रुपये बंद काय रूम? म्हणजे तुम्ही बाहेरून खावा, असं नाही की 50 पण जास्तच हां. आहे. जास्तच आहे. 50 पैसे झाला तुमच्या हॉटेलसाठी. 25-30 रुपये ठीक आहे. पण इतकं महाग विकतात का? हा, काय लुटतात, माहिती हे का लुटतात. विकतात? त्यांच्याकडे कोण खात नाही वाटतं. हा, खात नाही. इकडे हम्म, पार्किंग गावाच्या चार्जेस इथे. लागले 10 रुपये. आणि हे चिंतीपणा करत आहेत. आणि ही त्याची पावती आहे. यांच्या बाबाचं काय जात नाही, 100 पैसे मागवत होते. काय म्हणजे ह्या का ह्याच्यात वापस होते. माझ्याच बापाच्याच हा सॉरी, म्हणजे याच्याच बापात जाते पण त्याला कळत नाही माझ्या बापात जाते. 10 रुपये. बघा आम्हाला हे स्टॉलची तिकीट मिळाली 120मध्ये. भले आम्ही कसे पण बघू पिक्चर आज. पप्पा एकदम खुश ना स्टॉलची. स्टॉल हा. एकदम खुश. हा, मनसोक्त तर कसं पण असू दे, पिक्चर बघायची मतलब आहे. पब्लिक फुल आहे. दाखवण्याचं तर आहे. काय म्हणजे बघ तिकीट तर फुल दाखवलं. मध्ये मध्ये आहे. चला आता आपण आज जाऊ. इथून काय केलं माहिती आहे? पण असं नाही केलं पाहिजे. नाही बरोबर आहे. कुठे चाललाय? तेच जायचं. सी कुठे आहे? काळ खूप आहे. हा महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की स्वराज की छाती पे छुरा भोंका कन्हौजी और कन्हौजी स्वागतम। कृपा करके आप यहां से तुरंत निकल जाइए। साधुका मानते हो, कभी शेर के छावा को कुत्तों के पिल्लों से डर के भागते हुए देखा है? हमारा जंगल में दहाड़ने का मन कर रहा है। जा भवानी! हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है। बहुत बढिया. जे चुकीचं आहे ते चुकीचं. खूप छान पिक्चर. त्या औरंगजेबाची कशी खोलून मारलंय मम्मी तुला माहिती. दुसरीकडे जाऊ म्हणजे दुसरीकडे जाऊ. आता कॅपिटल नेटवर नाही लागणार. जसा व्लॉग स्टार्ट होतो हिचा आवाज तेवर सगळे चेंज होतात ना मम्मी. अरे काहीतरी बनवलेलं मी. अच्छा हां, हे कोलंबीचं बनवलेलं. ही भाकरी थापायला मला 1 तास गेला, 2 भाकरी थापायला. हळू. आणि मला एवढी भूक लागली ना, मला आता खराब नाही करायची मला. हळूहळू करत होती. लक्षात असं पण बसवलं मस्त झालेली. टेस्ट आहे. चल ग ये. फेक पर्सन. हे बघ. चल. किती फेक बनते यार. काय हे बघ. म्हणते हे काय आहे ते? हे अच्छा. बघ, अंडा पराठा. आणि ते काय माहिती आहे ह्याच्यामध्ये ते रताळ आहे. ह्याच्यात Sweet काय potato. माहिती आहे? अंडा पराठामध्ये आपण ऑमलेटचं टाकतो तेच सगळं टाकलं. त्यात थोडंसं दूध टाकायचं आणि आपलं गव्हाचं पीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि आपण ऑमलेट टाकतो तसं टाकायचं. आणि ते जिथे आटा आहे ना ते सगळं क्रंची होते. मस्त लागत होतं. पण ते सगळं पिंकूनी mix मला करायचं? रेसिपी पाठवली. काम झालेलं आहे. घरचं काम करून, घरची साफसफाई करून, पिक्चर बघून, मार्केटला जाऊन सगळं जे आहे छोटं मोठं काम आणि मोठं वगैरे काम झालेलं आहे. तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ज्याला नाही आवडला असेल त्याने डिसलाईक करा, काही प्रॉब्लेम नाही आहे.
माझी फॅमिली आहात तुम्ही. तुमची जिम्मेदारी म्हणते की म्हणजे आमची जिम्मेदारी म्हणते की तुम्हाला आम्ही एक चांगला कॉन्टेंट, चांगला एकदम खुश ठेवू तुम्हाला पण आमच्यासोबत. जर आवडला असेल तर प्लीज करा. आणि मेन म्हणजे आम्ही हा पिक्चर 2दा-3दा बघितला आहे, मोबाईलवरती पण आणि थिएटरमध्ये पण. तर प्लीज ज्या लोकांनी पण पिक्चर नाही बघितला आहे त्या लोकांनी प्लीज जाऊन बघा. तर माझ्या पप्पांना पण खूप आवडला, पण मम्मी आणि मावशी नाटक करत होती. ते लोक बोलतात की आम्हाला कंटाळा येतो बसायला, कंबर दुखते. हे जाऊ दे, त्यांचं ओपिनियन आहे, पण ओपिनियन नाही सॉरी त्यांचा डिसिजन आहे, तर त्यांचं असेल. पण मी पप्पांना घेऊनच गेलो की चला हा पिक्चर बघूया. आणि त्यांना पण वाटलं की हा बाई पिक्चरमध्ये आहे. पप्पा फुल भडकलेले त्यांच्या लोकांवरती, पण ठीक आहे. तर प्लीज हा व्लॉग बघा आणि खूप एन्जॉय करा. ज्या ज्या लोकांनी सिरीज बघितल्या आहे वैजयंती, त्यासाठी तुम्ही बोलत असतील की सीझन 2 कधी येणार आहे, तर प्लीज सॉरी आमच्या दोघांकडून तो म्हणजे ती सिरीज येईल लवकरात लवकर. कारण की आमचं आता काम बंद आहे, कारण एक्झाम वगैरे चालू आहेत. तर 1 महिना मी ब्रेक पण घेतला आणि थांबलो पण. तर लगेच एक्झाम संपले की लगेच आम्ही ती शूटिंग स्टार्ट करू आणि ते 3 एपिसोड तुम्हाला चांगलेपणे दाखवू. आणि त्याच्यामध्ये अजून आम्ही मेहनत घेऊ. पहिल्या 3 एपिसोडमध्ये थोडेफार चुका झाल्यात साऊंडचं आणि थोडंफार झालं आहे वरती खाली, ते आम्ही परत नाही करणार. पण तो पण तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा. NS वाईन्स करून आहे, तर तुम्ही चेकआउट करा. मी ती पण लिंक टाकेन आणि ते पण बघा आणि एन्जॉय करा फॅमिलीसोबत. तो एपिसोड एकदम भारी आणि हॉरर एकदम भूताचं, ज्यांना आवडत असेल तर सगळ्यांनाच आवडत आहे ते जाऊन ती बघा आणि एन्जॉय करा. तर हाच आपला हा व्लॉग होता. याचा एंड मी आता करायला आलो तुमच्यासोबत आणि सगळं स्टार्ट पण तुमच्यासोबत, एंड पण. आणि एंडपर्यंत तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत राहणार म्हणजे राहणारच. आणि तुम्ही हा व्लॉग प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, तर आपण भेटूया नेक्स्ट आपल्या फॅमिली व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.